नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिसर्च मॅनेजमेंट, जो 2026 आता क्वेश्चन पेपर झाला तो बघणार आहोत. ज्यांना काही नोट्स हव्या असेल GNM थर्ड इयरच्या, त्या माझ्याकडे अवेलेबल आहेत. थोड्याच नोट्स आहेत अवेलेबल, पेन नोट्स आहेत. तर तुम्ही इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ज्यांना नोट्स हव्या असेल त्याने डिस्क्रिप्शन बॉक्समधून नोट्ससाठी हाय करायचं आहे किंवा इंस्टाग्रामवरती हाय करायचं आहे. आतापासून घेतला तर तुम्हाला स्टडी करायला बरं पडेल. त्याच्यामध्ये अजून काही इन्क्लूड करायचं असेल रिसर्च मॅनेजमेंट किंवा ह्याचं, तर तुम्ही ॲड करू शकता. कुणालाही कंपल्सरी नाही आहे. बहुतेक व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत. ज्यांना घ्यायचं आहे, डिफरन्सेस आहेत मिडवायफरीचे, ठीक आहे, रिसर्च मॅनेजमेंटचे डिफरन्सेस आहेत, कम्युनिटीचे काही क्वेश्चन्स आहेत, तर त्याच्या नोट्स अवेलेबल आहेत चॅनलवर. ज्यांना पाहिजे त्यांनी घ्या, कुणालाही सक्ती नाही आहे. हवे असेल तर घ्या. ऑलरेडी तुमच्याकडे असतील तर काही हरकत नाही, त्याच्याने स्टडी करा. तर आपण आता बघूया. मी ह्याचे जे फिलिंग द ब्लँक्स मॅच द फॉलोइंग आहे, तिन्ही सब्जेक्ट 2026ची जी एक्झाम झाली त्याचे मी नंतर घेईन, ठीक आहे. त्याच्यामुळे तो 15 मार्काचा जो क्वेश्चन आहे तो तिथेच ठेवते. आपण आता मोठे मोठे क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2 पासून बघूया, ठीक. तर आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. काय आहे? व्याख्या लिहा. कोणत्याही 5 लिहायचे आहेत, ठीक आहे. 6 दिलेले असतात, 2 मार्काला व्याख्या द्यायच्या असतात. तर पहिला आहे माहिती, 2 मार्काला लिहायचे आहे. आहे व्यवसाय, शिकणे आहे, व्हेरिएबल आहे, इन्व्हेंटरी आहे आणि डायरेक्शन. अशा 5 व्याख्या लिहायच्यात तुम्हाला. 2-2 मार्काच्या 3 लाईनमध्ये तुम्हाला लिहाव्या लागतात ह्या डेफिनेशन, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन नंबर 3, टिपा लिहा कोणत्याही 4. तर 5 असतात क्वेश्चन, त्याच्यापैकी 4 आपल्याला लिहायचे असतात. तर मॅक्झिम्स ऑफ टीचिंग आहे. ब आहे कामगिरीचे मूल्यमापन, परिचर्येची नीतिमूल्ये, नोंदी व अहवाल आणि पुराव्यावर आधारित नर्सिंग सराव, ठीक आहे. अशा टिपा लिहा कोणत्याही 4 आहेत. 5 मार्काला एक प्रश्न असतो, 2.5 पेज तरी कमीत कमी तुम्हाला लिहावा लागतो, ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे. चौथा क्वेश्चन आहे. चौथ्या क्वेश्चनमध्ये आहे लेसन प्लॅन स्पष्ट करायचा आहे. प्रात्यक्षिक ही अध्यापनाची पद्धत लिहा. म्हणजे प्रात्यक्षिक ह्याचाही आहे ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवरती. क्लिनिकल टीचिंग पद्धती स्पष्ट करा, त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती ऑलरेडी मी टाकलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. नोंदी अहवालाचा व्हिडिओ चॅनलवरती आहे. मॅक्झिम्स ऑफ टीचिंगचा पण व्हिडिओ चॅनलवरती आहे, तुम्ही चेक करू शकता, ठीक आहे. किंवा आता चौथा प्रश्न असतो त्याला ऑर असतो. तर पुढील विधानं काळजीपूर्वक वाचा. प्रथम गरोदर असलेल्या मातामध्ये कुटुंब नियोजन पद्धतीच्या ज्ञाना व्हिडिओ असिस्टेड शिकवण्याच्या परिणामतेचा अभ्यास करायचा आहे. तर खाली प्रश्नांची उत्तरे लिहा. नर्सिंग रिसर्चची व्याख्या लिहून चांगल्या रिसर्चची वैशिष्ट्ये लिहा. ह्याचा व्हिडिओ चॅनलवर आहे. वरील संशोधनासाठी योग्य संशोधन डिझाईन व सॅम्पलिंग तंत्र स्पष्ट करायचं आहे. वरील संशोधनाची 3 उद्दिष्ट लिहायची आहेत आणि वरील संशोधनामधील हायपोथेसिस स्वतंत्र व अवलंबून असणारे व्हेरिएबल लिहा. वरील संशोधन जे आहे त्याच्यावरील हायपोथेसिस आणि स्वतंत्र व अवलंबून असणारे व्हेरिएबल लिहायचं आहे. तर हा प्रश्न आहे 5 मार्काला. नंतरचा आहे 4 मार्काला, 3 मार्काला आणि 3 मार्कालाचे प्रश्न आहेत. तर तो हा 15 मार्काचा प्रश्न असतो. क्वेश्चन नंबर 4मधला ऑरमध्ये विचारला जातो. आता तुम्हाला जेव्हा प्रश्न लिहायचे असतात, तुम्ही जेव्हा आन्सर लिहिता, कधी पण ही चूक करायची नाही आहे. क्वेश्चन नंबर 4मधले 2 प्रश्न लिहिले आहेत आणि ह्याच्यातलं समजा तुम्हाला नर्सिंग रिसर्चची व्याख्या आणि रिसर्चची वैशिष्ट्ये हा प्रश्न येतो आणि हे काही क्लिनिकल टीचिंग येत नाही आहे समजा, मग तुम्ही ह्याच्यातलं लिहिलात, असं चालत नाही, तुम्हाला मार्क्स मिळत नाही. ते लक्षात घ्या. बरेच लोक तसं करतात किंवा समजत नाही त्यांना. तर हे करणं टाळायचं आहे. पहिलं वरचे 2 पूर्ण प्रश्न सोडवायचे असेल तर हे 3च सोडवायचे किंवा ह्याच्यातले 3 किंवा हे जे पूर्ण आहेत तरच मार्क्स मिळतात, नाही तर तसे मार्क्स मिळत नाहीत. हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली 5वा प्रश्न आहे. नर्सिंग ऑडिटबद्दल लिहा. ऑडिट जो आहे त्याच्याबद्दल लिहायचं आहे. सेवा अंतर्गत व कार्यक्रम ओरिएंटेशन सविस्तर लिहा आणि व्यवस्थापनाची तत्त्वे लिहायची आहेत. याचे व्हिडिओ चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. ज्यांना नोट्स हवे असेल ते नोट्समध्ये पण मिळू शकतात त्यांना. त्याच्यानंतर आहे प्रश्न. आता मी तुम्हाला चौथ्याचं सांगितलं कसं लिहायचं आहे तुम्हाला ते. आणि प्रश्न लिहिताना नेहमी खालीवर झालेले प्रश्न चालतात. म्हणजे आता तुम्ही 4था प्रश्न सोडवताय
तर तुम्हाला समजा क्लिनिकल टीचिंगबद्दल क मधला येतं, मग तुम्ही क्वेश्चन नंबर 4 मधला क टाकून तुम्ही क्वेश्चन लिहू शकता. ठीक आहे. खालीवर झालेले चालतात प्रश्न, पण तुम्ही 4थ्यातला लिहिला आहे अ आणि 5व्यातला 4थ्यातलाच ब आणि अ लिहिता, तसे मार्क्स मिळाले तसे मिळत नाही मार्क्स. एकच प्रश्न पूर्णपणे तुम्हाला लिहावा लागतो, हे लक्षात घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सॉल्व करता तेव्हा. तर अशा प्रकारे हा रिसर्च मॅनेजमेंटचा पेपर होता ह्या वर्षीचा. आता हे तुम्हाला इंग्लिश पेपर आहे. डेटा लर्निंग हे इंग्लिश ज्यांना गरज असते, इंग्लिशमध्ये त्यांना क्वेश्चन हवे असतात, तर तेही हे क्वेश्चन बघू शकतात. त्यांनी बघून घ्यायचा आहे हा क्वेश्चन पेपर बघून घ्या. हे डेफिनेशन आहेत. डेटा लर्निंग, प्रोफेशन, व्हेरिएबल, डायरेक्शन, इन्व्हेंटरी. मॅक्झिमम क्वेश्चन नंबर 3 बघून घ्या, कोणते कोणते क्वेश्चन असते. ज्यांना इंग्लिशमध्ये पण हवे असतात बऱ्याच लोकांना, त्यांनी बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ. लवकर भेटू आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.